मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372012044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर तालुक्यामध्ये ज्या ज्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्या सर्व भागांमध्ये सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. आमदार खताळ यांनी म्हटलंय की धांदरफळ, निमज, राजापूर, चिखली, निमगाव, पागा, पेमगिरी, नांदुरी, दुमाला, वडगाव, लांडगा, सायखिंडी तसेच मालदाड, गुलेवाडी, गुंजाळवाडी, वेल्हाळे, चिकनी आणि निमगाव, भोजापूर या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं देखील नुकसान झालंय. आपण स्वतः काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, ते तातडीनं अचूक करण्यात यावं. तसेच एकही शेतकरी पंचनाम्यामधनं वंचित राहणार नाही, याची महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संगमनेर तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबाबतच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विशेषतः महिला आणि बाल रुग्णालयाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. MIDCची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, फक्त नोटिफिकेशन जाहीर होणं बाकी आहे, असं त्यांनी म्हटलंय. याच्यामध्ये संगमनेर तालुक्याला काय काय मिळालं? नाही, संगमनेर तालुक्याला एक रस्ते मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून. लवकरच ज्या आपण महिला रुग्णालयासंदर्भातला प्रश्न होता तो सुद्धा मार्गी लागतो. MIDC सुद्धा मंजूर झाल्यासारखे आहे. नोटिफिकेशन निघणं फक्त बाकी आहे. त्यामुळं प्रत्येक बाबतीमध्ये माझं लक्ष होतं, परंतु या पद्धतीने काम करताना ज्या ज्या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्न आहेत याच्याकडे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता. जसं संगमनेरमध्ये जलजीवन योजना असेल, या जलजीवन योजनेला मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु दुर्दैवाने संगमनेरमध्ये या ठेकेदारांच्या टोळीने या जलजीवन योजनेचं भट्ट्याबोळ केलाय. त्यावर सुद्धा मी प्रश्न उपस्थित करून माझी मागणी आहे, आजही ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. काल मी काही ठिकाणी भेट द्यायला गेल्यानंतर बघितलं, पाईप अक्षरशः अर्धा फुटावरती आहेत. त्यामुळं माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे का कामं निकृष्ट न होता चांगल्या पद्धतीने होऊन जी शासनाची योजना सर्वसामान्य लोकांना लोकाभिमुख पद्धतीने सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. अवकाळी पाऊस झालाय, शेती पिकांचं नुकसान झालंय, काय अधिक माहिती आहे आणि प्रशासनाला आपण काय सूचना केल्या? नाही, काल परवा दिवशी ज्या पद्धतीने आपलं मंगळापूर, चिखली, जवळे, कडलग असेल, डेरेवाडी, धांदरफळ असेल, निमज असेल, या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळीने मोठं नुकसान झालंय. काल स्वतः सकाळी मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याची पाहणी केली. काही ठिकाणी घरांचं सुद्धा नुकसान झालंय, तर त्या घरांची सुद्धा पाहणी करून तहसीलदारांना तत्काळ आपण पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. काल माझ्या माहितीनुसार अंदाजे 2485 लोकांचा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू आहे. आणि काल संध्याकाळी सुद्धा ज्या पद्धतीने निमगाव असेल, पेमगिरी असेल, वडगाव असेल, या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. तर जिथं जिथं या अवकाळीमुळं
नुकसान होत आहे तर त्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं राहणार आहे. मी स्वतः अधिकाऱ्यांना, कृषी विभागाच्या असेल, महसूल विभागाच्या असेल, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या कुठलाही शेतकरी नुकसान झाल्यानंतर तो त्या पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. जे आहेत त्या सर्वांचे पंचनामे करून त्यांना निश्चित सरकार पातळीवरून मदत मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.